सुद्धा पण काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. त्यापूर्वी एक नजर टाकायची हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का? जमिनीवर कोसळण्याआधीच विमानात स्फोट झाला. खासदार बजरंग सोनवणेंच्या दाव्याने चर्चांना उधाण. अजित पवारांच्या खासगी सचिवाची सीआयडी चौकशी. अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या दौऱ्याबाबत केली विचारपूस. चौकशीतून काय समोर येणार याकडे राज्याचं लक्ष. शरद पवार पक्षाचा ताबा घेतील या भीतीपोटीच तटकरेंनी सुनेत्रा पवारांना सुतकामध्ये शपथ घेण्यास भाग पाडलं. शिवसेना नेते रामदास कदमांचा तटकरेंवरती घणाघात. जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला. शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी आव्हाड दाखल. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही मनसे महायुतीसोबत येणार. नवनाथ बन यांचा मोठा दावा. तर निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली नसल्याची सूत्रांची माहिती. मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या विलास शिंदेंची निवड. शिवसेना उभाटाच्या सीमा पवारांची माघार. सोलापूरच्या महापौरपदी भाजपाच्या विनायक कोंड्याल यांची निवड. शिवसेना आणि एमआयएमने माघार घेतल्यामुळे विनायक कोंड्याल बिनविरोध. यंदाचा पुणे महापालिकेचा वर्धापन दिवस रद्द. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द. महापालिका आयुक्तांचा निर्णय. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवात अडथळे. देवीच्या चरणापर्यंत किरणं पोहोचली नसल्याचं समोर. मंडपाची कमान किंवा प्रदूषणाचा फटका किरणोत्सवाला बसल्याची शक्यता. आणि पाकिस्तानच्या इस्लामाबादच्या तरलाई कलान परिसरातील मोठा स्फोट. स्फोटामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती. पाकिस्तानात हाय अलर्ट. अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलाय. जमिनीवरती कोसळण्याआधी स्फोट झाला का? विमानामध्ये बिघाड झाला होता का? याबाबतची सगळी माहिती समोर आली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाला पाहिजे. देशातील उच्च तपासणी यंत्रणांनी तपास करावा असंही सोनवणे म्हणाले. जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले. कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर. त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला. त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतो. म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं? खाली न टच होता? ची कंपनी त्यांनी सुद्धा डिक्लेअर केलं सुरुवातीला 6 लोक. मग ते दादा घरी येऊन किती वाजता निघाले? देवगिरीहून. एअरपोर्टला कधी पोहोचले? एअरपोर्टवरून म्हणजे घरी येऊन निघालेला सीसीटीव्ही फुटेज असला पाहिजे. दादा कुठल्या गाडीने आले, कोणचा ड्रायव्हर होता, त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये कधी बसले, फ्लाईटमध्ये बसतानाचा एअरपोर्टला सगळे सीसीटीव्ही आहेत. एअरपोर्टला एंट्री केल्यापासून त्याच्या गेटला वर फ्लाईटमध्ये चढेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे. तर मग त्याचे 6 लोक कोण होते आणि 5च बॉडी सापडल्या कशा? एक प्रश्न सर्व समाजाला आहे, म्हणजे सर्व देशालाच आहे ना हा प्रश्न. तर ह्या सर्व गोष्टीतून ह्याचं पण उत्तर मिळालं पाहिजे. दादांची सकाळी उठल्यापासूनची जी प्रक्रिया झाली, दादांची मोमेंट झाली, ती मोमेंट सगळी आली पाहिजे. दरम्यान रोहित पवारांनी आपण 9 तारखेला अपघाताबाबत खुलासे करणार असल्याचं म्हटलं. यावरती आता संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्यामुळे कुटुंबातल्या अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या राजकारणामध्ये आहेत, ज्यांच्याकडे रहस्य शोधण्याची क्षमता आहे, ज्यांच्यापाशी अनेक चांगली माहिती येत असते,
एखाद्या घटनेमागचे पडदे आडते, त्यात रोहित पवार आहेत. रोहित पवार जर अशा प्रकारे काही वेगळी माहिती समोर आणणार असेल तर महाराष्ट्र ती माहिती ऐकण्यास उत्सुक आहे. मी स्वतः आपल्याला काही माहिती देण्याचा प्रयत्न केला, कारण आम्ही सगळे दादांचे प्रेमी आहोत. दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीची पुन्हा एकदा आमदार अमोल मिटकर यांनी मागणी केलेली आहे. एक्सवरती पोस्ट करत त्यांनी DGCA-कडे CCTV फुटेज जारी करण्याची मागणी केली आहे. आदरणीय दादांच्या विमान अपघाताचा थातुरमातुर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली आहे. दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती. अहवाल सांगेल तांत्रिक चूक होती आणि वैमानिकाचा अंदाज चुकला. जनता मान्य करेल. महाराष्ट्र पुरावा मागतोय. DGCA-नी विमानतळावरील CCTV फुटेज प्रसारित करून दादांच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा, अशा पद्धतीची एक्स पोस्ट अमोल मिटकर यांनी केली आहे. तर अजित पवारांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अपघातावरती संशय व्यक्त केलेला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी विमान दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. बारामतीतील विमान अपघाताच्या वेळेला धुकं होतं असं बोललं जात आहे, मात्र विकास लवांडे यांनी धुकं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच त्यांनी CCTV फुटेज तपासायची सुद्धा मागणी केली आहे. आज 10 दिवस झाले दादांना जाऊन. ब्लॅक बॉक्स जो आहे तो खरं तर 2 दिवसामध्ये त्याचं ओपन होऊन त्याच्या संदर्भातले खुलासे आपल्या पुढे यायला पाहिजे होते. ब्लॅक बॉक्सबद्दलचा निष्कर्ष अजून 10 दिवस झाले तरी काय येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, जो पायलट ठरलेला होता तो 11th आवरला म्हणे ट्रॅफिकमध्ये अडकला, मग दुसरा पायलट बोलवला, किंवा दुःख त्या दिवशी नव्हतं, प्रत्यक्षदर्शीचे लोक सगळे गावकरी, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पाहिलं तर कुठेही दुःख नव्हतं त्या दिवशी. मग ह्या सगळ्या संशयाला जागा निर्माण होतात. विमान होतं त्याच्याबद्दल सुद्धा अनेकांनी संशय व्यक्त केलेले आहेत. नंतर जे आता मी काही विमानतज्ञ नाही, पण विमानातले जे कोणी तज्ज्ञ पायलट आहेत अनेकांच्या मुलाखती ऐकल्यानंतर युरोप कंट्रीजमध्ये या विमानांना बंदी होती, किंवा 23मध्ये या विमानाचा अपघात झालेला होता. शिवाय अपघाताच्या दिवशी सकाळी जर आपण पाहिलं असेल 10 वाजताच्या बातम्या काय येत होत्या, DGCA-चा रिपोर्ट होता की 6 व्यक्ती त्याच्यामध्ये गेले म्हणून. तुम्ही आत्ताही प्रत्येक चॅनलचं फुटेज काढून बघा. DGCA-ने 6 व्यक्ती गेल्याचं त्याच्यात बातम्या दिलेल्या आहेत. 2 तासानंतर दुपारी 5च नावं पुढे येतात. तर अजित पवारांच्या खासगी सचिवाची CID चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येते. यावेळेला अधिकाऱ्यांनी खासगी सचिवाकडून अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातील नियोजन तसंच दौऱ्याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. 27 जानेवारीच्या रात्री दौऱ्याबाबत काही चर्चा झाली होती का, याबाबत सुद्धा अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. त्यामुळे आता या चौकशीमधून काय माहिती समोर येणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. CID त्यात इन्व्हॉल्व्ह झालेली आहे, इतर यंत्रणा त्यात इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत. ब्लॅक बॉक्स जो ज्याला म्हणतात तो सापडलेला आहे. आता हा सगळा चौकशी मला वाटतं जलद गतीने होईल आणि ही चौकशी व्हावी असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. म्हणून आता ही चौकशी किती जलद गतीने होतील याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि त्याच्यात जर असं काही दिसलं तर निश्चितच सरकार त्याच्यावर कारवाई करेल. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे. सुनील तटकरे हा विश्वासघातकी माणूस असल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय. तसंच अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप देखील केलाय. अजितदादांच्या चितेची राख देखील शांत झालेली नाही तरी सुनील तटकरे यांनी सुनेत्रा वहिनींना शपथ घ्यायला लावल्याचा आरोप कदमांनी केलाय. तसंच शरद पवारांना शह देण्यासाठी त्यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा टोला देखील लगावलाय. सुनील तटकरे हे विश्वासघातकी आहेत. ज्यांनी त्याला मोठं केलं त्यालाच संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात. अगदी एखादं लहानसं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या अंतोले साहेबांनी या तटकरेला मोठा केला त्या अंतोले साहेबांना संपवायचं पाप या तटकरेनेच केलं. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजपवरती हल्ला केला. मी सभा घेतल्या आणि जवळजवळ 20 दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणलं त्यांना. अजितदादांची स्मशानामधली राख देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती. असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं. त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असतं तर काय झालं असतं. पण हा माणूस किती चाणाक्ष आणि त्याला काय बघा, त्यांना असं वाटलं की शरद पवार साहेब ताबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं
कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्र गेलं, तोडलं गेलं, त्या बहिणींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं. आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे, आपल्या घरचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान 10 दिवस आपण बाहेर पडत नाही, आपण सुतक पाळतो. पण इथं काही नाही. आणि म्हणून तटकरीने ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे. वारंवार भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही. जो काही अजितदादाच्या जाण्यानंतर जो काही प्रकार घडलेला आहे हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे. म्हणून आता वारंवार त्या गोष्टीला छेडणे म्हणजे दादाचं जाण्याचं दुःख कमी आणि इतर बाबीवर लक्ष जास्त असा एकंदरीत प्रकार होत चाललाय. म्हणून आम्ही आता त्याच्यावर भाष्य करणारच नाही. पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. एकत्र निवडणूक लढवलेल्या ठाकरे बंधूंमध्ये निवडणुकीनंतर एकत्र चर्चा झालेली नाही अशी चर्चा होते. स्वीकृत नगरसेवकांपैकी एक जागा मनसेला मिळावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. याला सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिसाद नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महापौर पदाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली तरी सुद्धा मनसे कोणाकडे हा प्रश्न कायम आहे. तर मुंबई महापालिकेत ठाकरेंची शिवसेना एकटी पडणार आणि नाशिक, कल्याण, डोंबिवलीप्रमाणेच मुंबईत सुद्धा मनसे आमच्यासोबत दिसेल असा दावा भाजप प्रवक्ते नगरसेवक नवनाथ बन यांनी हा मोठा दावा केलेला आहे. महापौर निवडीबाबत मनसे काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. राज ठाकरे यांचे गेल्या वेळी 7 नगरसेवक निवडून आले होते, आता 6, एक कमी झाला. जेव्हा राज ठाकरे एकटे लढले तेव्हा जास्त नगरसेवक निवडून आले आणि राज ठाकरे उद्धवजी ठाकरेंसोबत युतीमध्ये लढले तेव्हा 1 नगरसेवक कमी निवडून आला. याचा अर्थ उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी षडयंत्र रचून राज ठाकरे यांचे उमेदवार पाडले. कल्याणमध्ये राजू पाटील शिवसेनेसोबत आले. नाशिकमधला त्यांचा नगरसेवक महायुतीचा पाठिंबा देतोय. येणाऱ्या काळामध्ये मुंबई आणि इतर शहरामध्ये तुम्हाला असं चित्र बघायला मिळेल. आज ते राजू पाटला म्हणतात की ते भाजपमध्ये झाले, उद्या संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये घेऊन सांगतील की राज ठाकरे देखील भाजपमध्ये झाले.